उपमुख्यमंत्र्यांना स्वतः मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैवी ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांची टीका. ठाकरे गटाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. ठाणे शहर तलावाचे नव्हे तर कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. काही वर्षापूर्वी ठाणे महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैवी असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने आज महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले. ठाणेकरांना गेल्या 3 वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहे. पाण्याची बोंबाबोंब आहे, रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड नाही, कामे न करता बिले काढली जात आहेत, बेकायदा बांधकामे उभी राहत असून यामध्ये प्रशासनातले अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका विचारे यांनी केली. पालिका आयुक्त सौरवराव यांनी याकडे तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी विचारे यांनी केली. यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाडवे, समन्वयक संजय करे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, प्रदीप वाघ, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, लहू सावंत, संजय भोई, विनोद यादव, शाखा प्रमुख राजेंद्र महाडिक, अमोल हिंगे, रामेश्वर बचाटे, पप्पू आठवाल, युवसेना अधिकारी ओवळा माजिवडा, नटेश पाटील, सुनंदा देशपांडे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, शहर संघटक प्रमिला भांगे, महिला आघाडी सचिव शोभा गरंडे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आहे, परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे, परंतु निष्पन्न काही झाले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा तिथे टाकला जातोय, भर वस्तीमध्ये टाकला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, अदानीला द्यायला जागा आहे, परंतु आपल्याला महानगरपालिकेच्या लाखो करोडो रुपये जे टॅक्स रूपाने या महापालिकेमध्ये देतात, ज्याच्यातलं महत्त्वाचं अंग म्हणजे कचराची विल्हेवाट लावणं, यासाठी टॅक्स गोळा केला जातो. आणि त्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही प्रकारची तिकडे व्यवस्था न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. आणि मागे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये त्याचे हे करू, परंतु आज तागायत तिथली कुठलेही CP टँकच्या इथला जो कचरा वाघे स्टेटचा
जो आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे आणि गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्याला त्याची जी काय मार्ग काढायचा होता तो अजूनही काढले गेलेला नाही, त्या मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही किंवा अजूनपर्यंत. तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुमचं वजन वापरून ज्या अदानीला जो 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 जागा त्या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं ॲक्टॉरा नाक्याची, तर ती जागा ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथे तुम्ही चालू करा, ही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये आज तो प्रत्येक अनधिकृत बांधकाम असतील, आज कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा या घोडबंदर परिसरामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक सोसायटीला 15-15, 20-20 टँकर तिकडे दिले जातात आणि अशा पद्धतीनं ज्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात, पाणी पुरवठा असेल किंवा कचरा विघटन करण्यासाठी असेल किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हजारो रुपयाचा टॅक्स तिकडे गोळा केला जातो, परंतु महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही.